नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मूग डाळीचे भजे. मूग डाळ मी आधी 1 तास भिजू घातली होती. बघा अशी भिजली ती छान. साल्ट नाही काढायचे, साल्टासकट मूग डाळ भिजू घालायची. भिजू घातल्यानंतर 1 तासाने छान भिजली की मिक्सरमधून अशी काढून घ्यायची. त्यामध्ये मिरची, चवीप्रमाणे मिरची, लसूण आणि जिरे हे पण मी बारीक करून घेतले. बघा असं बारीक करून घेतलं ते छान. असं कांदा किती मोठा कट करून घेतला. मोठाले 2 कांदे घेतले. थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं एकजीव होण्यासाठी. छान असा कांदा कट करून घेतला बारीक. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. खूप छान लागते हे पकोडे. तुम्ही काय म्हणता, पकोडे म्हणता की भजी म्हणता? तेल गरम करून घेऊया. तेल तापलं की एक पकोडा सोडून बघायचा. कसे वाटले तुम्हाला? एकदम सोपे. फक्त आधी भिजत घालायची डाळ आणि 15 मिनिटात तर पकोडे तयार पण होतात. बघा किती छान असा कलर आला. ते खूप टेस्टी लागते आणि नरम पण होतात खूप. कांदा घालायचा जास्तीचा, बारीक कट करायचा कांदा छानपैकी. बघा किती छान कलर आला. कसे वाटले तुम्हाला पकोडे? नक्की सांगा. बघा